बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईमधली एक धक्कादायक बातमी। मुंबईमध्ये IAS अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या मुलाचा इमारतीवरनं पडून मृत्यू झालाय। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। IAS अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मनमथ यांचा नेपियन्सी रोडवरच्या इमारतीवरनं पडून मृत्यू झालाय। त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, आता ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। दोघांना कोण आहेत हे दोघे आणि कसा तपास सुरू आहे पुढे? ज्या रीतीने तपास सुरू आहे, पोलिसांना संशय आहे की आत्महत्या आहे, अपघात आहे का हत्या आहे, आणि यासाठी सर्व अँगल्स प्रोब करण्याचा तपास करण्यात येतोय। कारण सकाळी 7ला मनमथ आपल्या घरनं निघाला होता हे सांगून की आपल्या मित्राला भेटण्यासाठी तो चाललाय आणि कुठेही डिप्रेशन नाही किंवा कोणतीही अडचण नाही, कसलाही त्रास त्याला नव्हता। तर आत्महत्या करण्याचं कारण काही नेमकं कळत नाही आणि म्हणूनच सगळे अँगल्स पोलीस प्रोब करते। सकाळी 7ला गेला, 7:30 वाजता तो पडून त्याची मृत्यू झाली त्या इमारतीमधनं। तिथला जो सेक्युरिटी गार्ड आहे, 2-3 तिकडची मुलं आहेत जे मनमथला ओळखायची, त्यांच्याकडनं ही स्टेटमेंट घेण्यात त्याचा चौकशी सुरू आहे की झालं काय होतं, मनमथ कोणाला भेटायला तिथे आला होता। कारण मनमथ जो आहे हा मरीन लाईन्स इथं राहायचा आपल्या आई वडिलांसोबत। तर मरीन लाईन्स वरनं नेपेन्सी रोड मध्ये त्याला पोहोचायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागली असतील। पोहोचल्यानंतर त्याने आत्महत्या केली। त्याचं कारण काय, कोणाला असं का कधी वाटलं नाही की अशा प्रकारे डिप्रेशन मध्ये किंवा त्याला काही कसला त्रास आहे। तर हे सगळे अँगल्स जो आहे प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करते आणि मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलं की आम्ही अद्याप ADR घेतलंय, म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ। प्राथमिक माहिती जी पोलिसांनी आली होती ती अशी होती की एका मुलानं इमारतीतनं उडी मारून स्वतःचा जीव दिलाय, आत्महत्या केली आहे आणि म्हणूनच सुरुवातीला ADR घेण्यात आलाय। पण आता पोलिसांचं काम आहे की त्यांनी पूर्ण तपास करावा आणि म्हणूनच या तिन्ही अँगल्सचा तपास सुरू आहे की आत्महत्या आहे, अपघात आहे का हत्या आहे, आणि यासाठी ही चौकशी मुंबई पोलिसांकडनं करण्यात येते। आणि यामध्ये आता टीम जे आहेत त्या दर्यासागर इमारतीमध्ये जिथं मनमथची मृत्यू झाली तिथं पोहोचली आहे। तिथल्या गार्ड, तिथल्या स्थानिक लोकांची आणि जो रूट होता मनमथचा जिथनं तो आला घरून त्या नेपेन्सी रोडच्या बिल्डिंग मध्ये, त्या रूटवरच्या सगळ्या लोकांकडनं चौकशी सुरू आहे आणि लवकरात लवकर पोलिसांकडनं या प्रश्नाचे उत्तर समोर येण्याची अपेक्षा आहे। अश्विन, गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल।